ठाकरे सेनेत पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता असून संपूर्ण पार्श्वभूमीवर खासदार फुटल्यास नेमकी कायदेशीर आणि संविधानिक प्रक्रिया कशी असेल, तसंच ते अपात्र ठरणार की त्यांचा स्वतंत्र गट स्थापन होणार याबाबत महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी विश्लेषण केलेले, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी साक्षी यादव यांनी. पाहूया. कायदेतज्ञ डॉक्टर अनंत कळसे आपल्यासोबत आहे. संसदीय पक्षामध्ये आणि संघटनात्मक पक्षामध्ये 2/3 अशी विघटन झालं पाहिजे, त्याची फूट पडली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि तसं झालं तर त्याला एक वेगळा पक्ष म्हणून मान्यता मिळण्याची तरतूद पॅरा 4 मध्ये आहे. पण एक अट आहे त्याच्यामध्ये, मर्जर म्हणजे विलिनीकरण. त्या पक्षाने, जो फुटून निघालेला पक्ष आहे त्या पक्षाने दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात विलीन झालं पाहिजे. ती अट त्या पॅरा 4 मध्ये दिलेली आहे. तसं तरच त्यांचं अपात्रता हे होणार नाही, अन्यथा त्यांची अपात्रता होऊ शकते. 9 खासदार उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाकडे आहे. त्या 9 पैकी जर 7 लोकांनी 7 सदस्यांनी त्यांनी विलिनीकरणाचं पत्र दिलं आहे किंवा वेगळा आम्ही पक्ष स्थापन करतो आणि आमचा पक्ष कुठल्या तरी पक्षात विलीन करू आम्ही, असं जर दिलं तर त्यांची अपात्रता टळू शकते. तर 7 नसतील, सगळं 5च आहे, 4 आहे, तर मग अशा वेळेस डिस्क्वालिफिकेशन पिटिशन त्यांच्या विरुद्ध दाखल होऊ शकतं आणि ते अपात्र ठरू शकतात. ऑफकोर्स हा निर्णय माननीय अध्यक्ष लोकसभा खासदार असल्यामुळे त्यांनी घ्यायचा आहे. नितीन सोबत साक्षी यादव, साम टीव्ही, मुंबई.